वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इयर डिप्लोमा सेमिस्टर 1 मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग ग्रुप आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये कुठले कुठले सब्जेक्ट स्टडी करायचे आहेत, तसेच सिलेबसची स्कीम कशी असणार ते समजून घेणार आहे. बघा इथे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम, फूड टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मेकॅट्रॉनिक्स, प्रोडक्शन इंजिनिअरिंग आणि प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आणि पॉलिमर टेक्नॉलॉजी याचा इथे सिलेबस इथे समजून घेऊ, म्हणजे सब्जेक्ट इथे आपण समजून घेऊ. बघा इथे जो फर्स्ट वाला जो सब्जेक्ट आहे तो बेसिक मॅथमॅटिक्सचं ॲब्रिव्हिएशन इथे BMS. बघा या सगळ्या सब्जेक्टची तुम्हाला सिलेबस कॉपी हवी असेल तर आपलं जे ॲप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्हाला तिथे सगळ्या सब्जेक्ट सिलेबस भेटतील. तसेच तुम्हाला तिथे आपले कोर्सेस सुद्धा भेटतील. तुम्ही जर कोर्सेसमध्ये गेले तर तुम्हाला तिथे आपले पेड कोर्सेस सुद्धा तिथे भेटतील. बघा आता बेसिक मॅथमॅटिक्स शॉर्ट ॲब्रिव्हिएशन आहे BMS. त्याचा कोड आहे 311302. बघा CL म्हणजे क्लासरूम लर्निंग, म्हणजे लेक्चर तुमचे वीकमध्ये 4 असतील. TL म्हणजे ट्युटोरियल लर्निंग, 2 तुमचे वीकमध्ये ट्युटोरियल होतील, म्हणजे मॅथ्सची प्रॅक्टिस होईल. त्यानंतर बघा इथे 30 मार्क्सचं तुमचं युनिट टेस्ट होईल. 2 तुमचे युनिट टेस्ट होतील, त्याचा ॲव्हरेज तिथे कन्सिडर केला जाईल. आणि ते 70 मार्क्सचं म्हणजे 70 मार्क्सचं तिथे बोर्डची एक्झाम होईल. असं 100 आउट ऑफ तुम्हाला 40 मार्क पाहिजेत. बघा या केस स्कीममध्ये, म्हणजे आता जो सिलेबस चालू आहे आपण त्याला केस स्कीम बोलतो. मग या केस स्कीममध्ये कंबाईन पासिंग आहे, म्हणजे ते समजा एक्झाम्पल घ्या, इथे तुम्हाला 30 आउट ऑफ 30 मार्क भेटले आणि ते 70 पैकी तुम्हाला 10 मार्क भेटले, ते 100 पैकी 40 मार्क असे म्हणून तुम्ही इथे पास कन्सिडर केले जाल. समजा इथे काय झालं, तुम्हाला 30 पैकी 10च भेटले तर तुम्हाला इथे 70 पैकी 30 स्कोर करावा लागेल, म्हणजे 100 पैकी 40 मार्क तुम्हाला तिथे लागतील. आणि मग तुमच्या इथे सेल्फ लर्निंगसाठी 25 मार्क्स, मिनिमम पासिंग 10, असं टोटल वेटेज आहे 125 मार्क्स. त्यानंतर कम्युनिकेशन स्किल म्हणजे इंग्लिश. बघा त्याचं इथे शॉर्ट ॲब्रिव्हिएशन आहे ENG. त्याचा कोड आहे 31130 बघा त्याचं इथे लेक्चर असणार आहे 3. क्लासरूम लर्निंग. LL म्हणजे लॅबोरेटरी लर्निंग, म्हणजे प्रॅक्टिकल एका बॅचची प्रॅक्टिकल 2 तासाची होईल. बघा सेम पेपर 30 मार्क्स, 70 मार्क्स. बघा 100 आउट ऑफ 40 मार्क्स पाहिजे. त्यानंतर प्रॅक्टिकलला 25 मार्क्स आहेत, मिनिमम 25 मार्क्स पाहिजेत. आणि इथे सेल्फ लर्निंगसाठी 25 मार्क्स, म्हणजे इथे टोटल वेटेज आहे 150 मार्क्सचं. बघा त्यानंतर बेसिक सायन्स. बघा बेसिक सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री. बघा त्यांचे इथे ॲब्रिव्हिएशन दिलेले आहेत. त्यानुसार बघा 2 लेक्चर इथे तुमचे फिजिक्सचे होतील, 2 लेक्चर तुमचे इथे केमिस्ट्रीचे होतील. आणि फिजिक्सची 2 तासाची प्रॅक्टिकल आणि केमिस्ट्रीची 2 तासाची प्रॅक्टिकल. इथे बघा असं तुमचं वेटेज दिलेलं आहे. आणि बघा इथे काय केलेलं आहे, इथे 70 स्टार हॅश दिलेला आहे. बघा 70 स्टार हॅश देण्याची काय होते, याची ऑनलाईन MCQ टाईप एक्झाम होते. बघा ऑनलाईन MCQ टाईप एक्झाम होते. आता ह्या MCQ तुझा तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवर तिथे भेटून जातील. बघा अशा प्रकारे इथे त्यांनी दिलेलं आहे. बघा 25 मार्क्सचं प्रॅक्टिकल, 10 मार्क्स. इथे बघा इथे 25 ॲट द रेटचं मिनिंग काय दाखवून देतो. बघा इथे तुम्ही सेकंड पेजवर तुम्ही इथे गेले. बघा सेकंड पेजवर तिथे काय दिसेल, बघा स्टार हॅश म्हणजे काय, ऑनलाईन एक्झामिनेशन. आता नुसतं ॲट द रेट म्हणजे काय, इंटरनल असेसमेंट. त्याची असेसमेंट काय होणार आहे, हॅशटॅग असेल तर एक्सटर्नल असेसमेंट. बघा त्यांनी सेकंड पेजवर तिथे क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे. बघा आता नेक्स्ट आपण बघू, इथे टोटल वेटेज किती आहे 250 मार्क्सचं, कारण 2 सब्जेक्ट आहेत. त्यानंतर फंडामेंटल ऑफ ICT. बघा याचा शॉर्ट फॉर्म आहे ICT. हा कम्प्युटर रिलेटेड सब्जेक्ट आहे. याचा जो कोड दिलेला आहे 311001. बघा आता इथे तुमचं एकच लेक्चर असणार आहे वीकमध्ये, 2 तासाची प्रॅक्टिकल असणार आहे. याचं बघा याची कुठली थेरी एक्झाम नाही आहे. बघा थेरी एक्झाम नाही आहे, याची फक्त प्रॅक्टिकल एक्झाम आहे. टोटल याचं वेटेज किती असणार आहे, 75 मार्क्सचं. त्यानंतर योगा अँड मेडिटेशन. बघा त्याचं पण सेम इथे कुठली थेरी एक्झाम नसणार आहे. बघा थेरी एक्झाम इथे मेन्शन केलेली नाही आहे. टोटल वेटेज असणार आहे 50 मार्क्सचं. त्यानंतर इंजिनिअरिंग वर्कशॉप. आता इंजिनिअरिंग वर्कशॉप कोणासाठी आहे, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि अलाइड ब्रांचेस, म्हणजे समज आपण ज्या ब्रांच रीड केल्या होत्या ऑटोमोबाईल प्रोडक्शन, त्यांच्यासाठी. बघा इथे इथे मग काय असणार आहे, इथे तुमचं प्रॅक्टिकल असणार आहे. बघा प्रॅक्टिकल असणार आहे इथे. टोटल वेटेज असणार आहे 100 मार्क्स. आणि ॲट द रेट म्हणजे इंटरनल असेसमेंट. आणि इंजिनिअरिंग ग्राफिक्स कोणत्या ग्रुपसाठी आहे, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि त्या ब्रांचसाठी. बघा आता सिव्हिलला सुद्धा इथे त्यांनी इन्क्लूड केलेलं आहे इथे. बघा इथे याचं वेटेज किती असणार आहे, 100 मार्क्सचं. आता ह्याची सुद्धा 50 मार्क्सची तुमची एक्झाम होते, पण ती इंटरनल एक्झाम होते. म्हणजे तुम्हाला इथे बघा बोर्डाचे इथे 2च तुमचे पेपर असणार आहेत. कुठले, बेसिक मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश. आणि त्यानंतर एक बेसिक सायन्सचा पेपर असेल तर ऑनलाईन MCQ टाईप असेल. बरोबर, अशा प्रकारे तुमच्या इथे सब्जेक्टची स्कीम आहे. आणि या सब्जेक्ट सिलेबस तुम्हाला सगळ्यांचा हवा असेल तर आपल्या ॲप्लिकेशन जवळ डाउनलोड करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अजून काय डाऊट असेल तुम्ही कमेंटमध्ये तिथे विचारू शकता. थँक्यू.